चांगले खेळाडू घडत जातील. आजच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये जे जे खेळाडू पुढच्या खेळासाठी जिंकलेले आहेत आणि जे खेळाडू इथनं संघ बाद झालेले आहेत त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि जे आता इथं आहेत पुढचे खेळ ज्यांचे बाकी त्यांनासुद्धा शुभेच्छा देतोय. वेळ कमी, मला पुढे जायचे आहे म्हणून मी निघतोय. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतोय, आयोजकांना शुभेच्छा देतोय का असेच कार्यक्रम भरवत राहा. फक्त वादविवाद झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची ना, असे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम भरवत राहा. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आयोजकांचे. मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि खेळाडूंना शुभेच्छा देऊन निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद बाळामदादा कांबळे. नक्कीच त्यांचा सत्कार समारंभ इथे आपण पार करूयात. सन्माननीय शहीबाद चाचा बुबेरे त्याचबरोबर अखिल चाचा बुबेरे या साहेबांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची आपुलकीची शाल त्याचबरोबर या स्पर्धेचे एक आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन या साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. खरं तर क्रिकेटवरती नित्यांत प्रेम, अनेक बक्षिसांची लयलूट करण्याच्या खेळाडूंना देखील साहेबांच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न असतो. ते साहेब सन्मान्य बाळारामदादा कांबळे आज या गोरेगाव नगरीमध्ये गोरेगावच्या क्रीडांगणामध्ये सर्व खेळाडूंना मार्गदर्शन उपलब्ध व्हावं यासाठी अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. त्यांचं करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. त्याचबरोबर शशिकांतजी इरमाळी साहेब सरपंच, त्यांचं देखील मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील शुभ सन्मान करूयात. नक्कीच अनेक मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावरती. चला गेम ऑन ठेवायचा आहे. सन्माननीय बाळारामदादा कांबळे या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आयोजन कमिटीसाठी दिला, त्याबद्दल त्यांचा करूयात पुन्हा एकदा आभार व्यक्त. त्याचबरोबर चालू असलेला सामना, क्षमा असावी, अगदी प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना सेमीफायनल क्रमांक 2. एका बाजूला चाफेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला सोनिवली संघ. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून घडवला होता, परंतु डॉट बॉल आलाय. स्ट्राइक इन वरती योगेश, नॉन स्ट्राइक इन वरती गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक चालू आहे प्रगतीपथावरती असताना गोलंदाज उमेशला आपण पाहू शकता अगदी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. अजून एक चेंडू इथून सुरेख फेकला गेलाय. खरं तर कमी वयाचा कमी उंचीचा खेळाडू आहे, परंतु कामगिरी चांगली राहिल्या. ज्या चाफेवाडी संघानं प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा एकवटल्या होत्या, त्या चाफेवाडी संघाला पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलून ठेवलाय. चेंडू फेकले गेल्यात 6-1 षटकाचा समाप्तीनंतर धावफलकावरती धावा चाफेवाडी संघाच्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा. अद्यापर्यंत विचार केला उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक घ्या. 12 बॉलमध्ये कितपत धावा उभारल्या जातील, कोणता संघ खरवई संघासमोर मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल, ही येणारी वेळ आणि येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. सोनिवली का चाफेवाडी, कालचा दिवस गाजवलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो सोनिवली संघ आहे. तर एका बाजूला आजच्या दिवसातला अगदी टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा फलंदाजी करत असताना संघ पाहायला मिळतोय तो चाफेवाडी संघ. स्ट्राइक एंड वरती गणेश,
चला सोनिवली संघ जास्त उशीर करू नका, अन्यथा मेगा फायनलला थोडासा उशीर काळोखामध्ये मेगा फायनल खेळवली जाईल. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला मिळतात. पंच ताकीद द्या. दुसरा षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तो रवींद्र. यावेळेस पहिलाच बॉल आडव्या बॅटनं कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान. सोनिवली संघाचे पाठीराखे देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे पाठिंबा तो सोनिवली गावासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची कामगिरी देखील तितकीच चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल. स्ट्राईक एंडवरती योगेश आलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू स्लोवर गतीनं फेकला गेलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते अगदी स्लिपमध्ये. चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकच धाव. एकेरी दुहेरी धावांना फारसा फरक पडणार नाहीये तो मात्र सोनिवली संघाला, कारण त्यांना देखील ठाऊक आहे प्रत्येक खेळाडूचा विचार केला चाफेवाडी संघाकडून तर हार्ड हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु यावेळेस फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस स्टेप आउट झालेत. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. हा देखील डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा 7. आजचा दिवस गाजवणारा पूर्णपणे चाफेवाडी संघ सध्याच्या स्थितीला बॅकफूट मध्ये. डगआउट पूर्णपणे शांत आणि संयमी पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू या षटकातले गोलंदाज रवींद्र. अखो टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला भिरकावलाय. लॉंग स्टॉप रिजनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगानं चेंडू चालाय दणदण करत. 4 धावांसाठी चौकार. अगदी विचार केला फलंदाज गणेशचा. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी राहिली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये थोडेसे बॅकफूट वरती होते परंतु या सामन्यामध्ये जबाबदाऱ्या आता घ्याव्या लागतील. 5 बॉलमध्ये 6 धावसंख्येवरती खेळत असताना स्टेप आउट झालेत. कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी फक्त आणि फक्त दिशा दिल्या चेंडूला. चाफेवाडी संघाकडून गणेश हा खेळाडू सातत्यानं चांगल्या धावा एकवटत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज तर रवींद्र. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 13. स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत. झाल्यात चुका. चुकीचं रूपांतर 4 धावेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज गणेशच्या बॅटमधून आलाय. हा दमदार कमबॅकिंग चौकार. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सोनिवली संघ आपण उशीर करू नका. आयोजन कमिटीकडून सारख्या सूचना येत आहेत. थांबवायच्या. बिल्डिंग सप्लायर अध्यक्ष बदलापूर अंबरनाथ. महेश दादा यांचा शुभ सन्मान. मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ या स्पर्धेचं आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. आपण पाहतो ऑन स्क्रीन. साहेबांचा अमूल्य वेळ साहेबांनी या स्पर्धेसाठी दिला. हेच प्रेम आपल्या आयोजन कमिटीवरती असू द्यात साहेब. सातत्यानं आपण पाहत असतो. त्यांचा देखील शुभ सन्मान या श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव यांच्या माध्यमातून केले जाते. साहेबांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. धन्यवाद साहेब. आपण या यस पंच मॅच ऑन. शेवटचे 6 चेंडू फेकायचे आहेत. 12 बॉलमध्ये 17 धावा बनवल्यात. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज
ज्ञानेश्वर. यावेळेस फटका सजवलाय ऑन साईडला, जितकी लांबी तितकी उंची, चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 6. खणखणीत ठोकलाय फलंदाज योगेश षटकार. क्रमांक लागत असताना दुसरा. न्यू बॅट्समॅन पोपेश ऑन अ स्ट्राईक. डावखुऱ्या त्याचा फलंदाज धावफलकावरती धावा 23. 2 षटक समाप्त झालेत. 2 चेंडू तिसऱ्या षटकातले देखील फेकून झालेत. अगदी 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. चला क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं, जास्त उशीर होतोय. सोनिवली संघ 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी दिला जातो. आडव्या बॅटनं ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल नंतर सोनिवली संघाच्या पाठीराख्यांकडून टाळ्यांचा गजर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हेच असणारं गावाचं प्रेम. आपले खेळाडू सध्या मैदानामध्ये कुठल्या प्रकारचा खेळ करतात हे त्यांना देखील माहिती आहे आणि त्याचमुळे सपोर्ट देखील तितकाच तगडा आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आहे आडव्या बॅटनं अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट साईडला टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि इथून नकार दिला जातो आहे. पुन्हा एकदा एकच धावा सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24. 24 धावा शेवटच्या आता 2 चेंडू शिल्लक असतील. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा त्याचा फलंदाज जेव्हा स्ट्राईक वरती आला त्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा रायटी बॅट्समॅन गणेश आता स्ट्राईक वरती आलेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं, जास्त उशीर करू नका. वारंवार सूचना दिल्या जात आहेत. फुल टॉस चेंडू आहे, फुल टोल वसूल केलाय की काय? चेंडू चाललाय सीमा पार. गणेशच्या बॅट मधून आलाय कमबॅक करणारा खणखणीत दमदार षटकार. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. शेवट गोड होईल का? ज्या प्रकारे या चेंडूवरती षटकार ठोकला त्या प्रकारे आणखीन एक मोठा फटका ठोकावा लागेल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असता पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल आडव्या बॅटनं टॅपचा आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती पाठलाग करतील, चेंडूला अडवतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 32 या आकड्यावरती आणि विजयासाठी आता गरज असेल येणारे 18 चेंडू 33 धावसंख्येची गरज. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल खरपाई संघाचा दिनेश वाघ. या आपण मागच्या मॅचचा सेमी फायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं मिळवलाय तो दिनेश वाघ ठरतोय.
चला सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवा. सोनिवली संघ 18 बॉलमध्ये 33 धावा बनवायचे. लक्ष थोडंसं सोपं जरूर आहे. 11.00 ची सरासरी राखून या 33 धावा बनवायच्या जरूर, परंतु 33 धावा इथून बनवणं सोपं असेल तर 33 धावा बनवणं मुश्किल करेल चाफेवाडी संघ, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. जो संघ विजय होईल तो मात्र खरवई संघासमोर आपल्याला मेगा फायनल्स पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये उतरवायची आहे सोनेली संघ. आयोजन कमिटीकडून वारंवार सूचना येतात. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा उशीर पाहायला मिळाला होता. सन्माननीय मुजम्मिल बुबेरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दिनेश वाघ या खेळाडूला देऊयात मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडू त्यानं फेस केले, 23 धावा त्याच्या वैयक्तिक बॅटमधून एकवटल्या गेल्या. तोच दिनेश वाघ ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय विलासजी वाघे या साहेबांच्या शुभ हस्ते दिनेशला कॅश प्राइज बक्षीस लावलं गेलं होतं. तब्बल 500 रुपयांचं रोख पारितोषिक देखील दिले जाईल. साहेबांचं देखील करत या स्पर्धेमार्फत मनपूर्वक स्वागत, त्यांना धन्यवाद. सन्माननीय विलासजी वाघे साहेब उपस्थित झाले, त्यांच्या शुभ हस्ते दिनेश वाघला देऊयात 500 रुपयांचं कॅश प्राइज. अगदी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पटकावलाय तोच खेळाडू दिनेश वाघ. 500 रुपयांचा रोख कॅश प्राइज देखील साहेबांच्या माध्यमातून दिला जात आहे. चला मॅच ऑन. एका बाजूला खेळाडू आपल्याला पाहतोय स्ट्राईक इन वरती माही, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर गोलंदाज आहे तो मनोज. 18 बॉल 33 धावा. पहिला बॉल ऑन साईडला अगदी लेग स्टिक वरती फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर फेकला गेलेला हा चेंडू वाईट. एक अवांतर स्वरूपाची धाव फेकली गेल्या. श्री गणेश झालाय तो एक्स्ट्राच्या स्वरूपात सोनिवली संघाची. स्ट्राईक एंड वरती एक ताकदीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे माही. यावेळे इथे घडतंय काय, ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून सरळ आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. क्युडीच्या सन्मान्य मिजाब शेख बुबेरे साहेबांचं देखील या स्पर्धेमार्फत करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील देण्यात आलंय. गजा बैलाचे मालक सन्मान्य मिजाब शेठ बुबेरे उपस्थित झालेत. पुन्हा एकदा करूयात साहेबांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना सेमी फायनल क्रमांक 2. एका बाजूला संघ चाफेवाडी तर दुसऱ्या बाजूला संघ सोनिवली. 18 बॉलमध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 33 धावांचा पाठलाग करत असताना दोन चेंडू फेस केल्यात आणि 2 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्या गेल्यात. सोनिवली संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती असताना 16 बॉल 28 धाव संख्येची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रवींद्र पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती ज्ञानेश्वर. शेवटचे 4 चेंडू. पुन्हा एकदा अगदी टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार येणारे डॉट बॉल इथून प्रेशर आणि प्रेशर सोनिवली संघावरती पाहायला मिळेल, परंतु येणारा एखादा मोठा फटका पूर्णपणे षटकेचा श्वास सोनिवली संघाचा पाहायला मिळेल. 15 बॉल 28 धाव संख्येची गरज आहे. सामना रफ अँड टफ सामना दोन्ही संघांना महत्वाचा पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं इथून मात्र फिरकावून दिलाय, परंतु या फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली. लॉंग ऑफला सुरेख झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षक गणेशच्या माध्यमातून आणि संपुष्टात आलाय फलंदाज रवींद्रचा खेळ. फलंदाज बाद.
4 चेंडू फेकले गेले, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 5 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय गजा बैलाचे मालक सन्माननीय मिजाब शेठ बुबेरे साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चतुर्थ 4 नंबर पारितोषिक देण्यात आल्यात. त्यांचं पुन्हा एकदा करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. सध्याच्या स्थितीला सामना महत्वाचा आहे. 4 चेंडू 5 धावा बनवल्या आहेत. 14 चेंडू 28 आता गरज आहे. पुन्हा एकदा मनोज अगदी हलक्या हातानं कदाचित पॉईंटच्या क्षेत्रावरून हा चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. फक्त आणि फक्त सिंगल आल्या. 5 बॉल आता धावा बनवल्यात त्या फक्त आणि फक्त 6. इथून सामना कठीण होत चाललाय. मोठा फटका येणं इथून फार महत्वाचा असेल. शेवटचा चेंडू 13 बॉल 27 गरज. कोलवा टप्प्याचा चेंडू फुल टॉस होता. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चुकीचं कॉलिंग घडतंय काय? दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि जेव्हा आमने सामने दोन्ही गाड्या असतात त्यावेळेस ऍक्सिडेंट नक्कीच होत असतो आणि त्यामुळे अजून एक धक्का लागत असताना धक्का क्रमांक 3 फलंदाज होईल बाद. चला स्पीड अप करायचा मॅच मध्ये. या सामन्यासाठी भरपूर उशीर केला जातोय. चाफेवाडी संघ आपणास देखील विनंती आहे, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 12 बॉल मध्ये आता विजयासाठी 27 धावा बनवायच्या आहेत. कोणता संघ विजयी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. एका बाजूला खरवई संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय, तर दुसऱ्या बाजूला जो संघ विजय होईल तो मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ असेल? सोनिवली का दुसऱ्या बाजूला चाफेवाडी? 12 बॉल 27 गरज. पहिला बॉल सफल झालेत. ऑन साइडला फटका इथून फर्स्टला गेला होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना इथून एकवटल्या जात आहेत. त्या फक्त आणि फक्त एकच धावा. 11 बॉल आता 26 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघांसाठी सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. जर इथून मोठे फटके आले तर सोनेली संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल. गोलंदाजी मार्क वरती ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल फेस करत असताना 1 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. पंचांना सांगितलं की हा चेंडू असेल तो वाईट अवांतर स्वरूपाची धाव खर्च केली जाते. आता 11 बॉल आणि विजयासाठी 25 धाव संख्येची गरज आहे. यावेळेस बॅटीच्या रडार मध्ये चेंडूला उचलून फेकून दिले. चेंडू झालाय सीमा पार. रन्स मिळतील पुरेपूर 6. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय सोनिवली संघाकडून कमबॅक होत असताना महत्वाच्या मोक्याच्या क्षणी अगदी षटकार टोकलाय. समीकरण सोपं होतंय. चेंडू शिल्लक असतील आता 10 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 19 धावा. 10 चेंडू 19 धाव संख्येची गरज आहे. दोन्ही संघांसाठी सामना बॅलन्स आहे. महत्वाचा सामना आहे. कोण जिंकेल कोण पराभूत होईल येणारे वेळ आणि काळ आपल्याला सांगून जाईल. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल करत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडूला पाठवलाय. सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार. लावून घ्या. सामना महत्वाचा आहे चाफेवाडी संघासाठी. ज्या गोलंदाजानं सातत्याने चांगली कामगिरी केली होती तो ओमकार या षटकामध्ये महागडी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. कदाचित जी लेंथ हवी आहे ती तो टप्पा इथून मिळत नाही. या सातत्यानं फुल टॉस चेंडू फेकले जात आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस आता मात्र कमबॅक केलाय. आता मात्र इथून पुन्हा एकदा बाजी पलटत असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड होत असताना फलंदाज चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक लागतोय तो 4था. ज्ञानेश्वर फलंदाज बाद.
ज्या फलंदाजानं सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं होतं तो फलंदाज आता बाद होत असताना पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. पुन्हा एकदा कमबॅक जरूर राहिला परंतु आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल ओमकारला. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8. विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. हे 2 चेंडू या सामन्याचं भवितव्य ठरवणारे ठरतील. ओमकार या गोलंदाजावरती जबाबदार आहेत, त्याचबरोबर फलंदाज भाऊवरती देखील तितक्याच जबाबदार आहेत. ताकदीचे दोन्ही खेळाडू ऑन स्ट्राईक. 8 बॉल 13 धावसंख्येची गरज. कोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन वर अगदी दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत स्क्वेअर लेगला परंतु एकच धावा इथून एकवटलं जाईल. आता समीकरण 7-12 7-12 कोणाच्या नावावरती इथून आपण पाहू शकताय. सोनिवली का दुसऱ्या बाजूला चाफेवाडी. 7 चेंडू मध्ये 12 धावा बनवायचे आहेत. हा चेंडू भवितव्य ठरवणाऱ्या या सामन्याचा महत्वाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार या गोलंदाजावरती पूर्णपणे जबाबदार आहे चाफेवाडी संघाच्या. 7 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. यावेळेस जेलची संधी जरूर निर्माण झाली परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे घडते काय चुकीचं थ्रो परंतु इथून बॅकअप सुरेख होता त्यामुळे धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक आणखीन एक लागत असताना सन्माननीय मिजाब दादा बुबेरे यांचा या स्पर्धेमार्फत करूयात शुभ सन्मान. मायेची आपुलकीची प्रेमाची शाल त्याचबरोबर प्रेमाचं पुष्पपुच्छ देऊन साहेबांचा करूयात शुभ सन्मान. गजा बैलाचे मालक सन्माननीय मिजाब शेठ बुबेरे साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 4थ्या क्रमांकाचं देखील पारितोषिक उपलब्ध झालंय. साहेबांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. साहेबांनी त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आयोजकांवरती असणाऱ्या प्रेमासाठी दिला त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा आभार. चला स्पीड अप करायचे सामन्यासाठी. अद्यापही मेगा फायनलचा एक सामना आपल्याला खेळवणं बाकी आहे. सहा चेंडू 11 धाव संख्येची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. पहिला चेंडू कुठल्या प्रकारचा फेकला जाईल. जर मोठा फटका आला तर सामना सोनेली संघासाठी खुला होईल. गोलंदाज सुनील. पहिला बॉल अकुट टप्प्याचा. इथे घडतंय काय बॅटीची कड आणि चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. लागणारा हा मोठा धक्का फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो 6वा. लगेचच स्ट्राईक इन वरती 5 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. सामना महत्वाचा आहे. ज्या अगदी पहिल्या सत्राचा विचार केला ज्या खेळाडूनं गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या तोच खेळाडू आता स्ट्राईक इन वरती पाहायला मिळेल. उमेश डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे. 6 मध्ये 11 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉल मध्ये विकेट आली. आता 5 मध्ये 11 बनवायच्या. या बनवल्या जातील का रोखल्या जातील. गोलंदाजी मारतात. गोलंदाज तयार आलाय सुनील. यावेळेस इथे घडतंय काय अगदी स्ट्राईक हवी होती आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ते मात्र फलंदाज उमेशला. आता स्ट्राईक इन वरती मयूर आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू आहेत. विजयासाठी आता 11 धाव संख्येची गरज. न्यू बॅट्समॅन विनायक एंटर झालेत मैदानामध्ये. चला स्पीड अप करा. शेवटचे मेगा फायनलचा सामना देखील अद्यापर्यंत खेळवणं बाकी आहे. थंडीचे दिवस आपण पाहतोय. आयोजकांकडून सूचना येते की मेगा फायनलचा सामना 2 षटकांचा खेळवला जाईल याची देखील नोंद घ्या. 4 चेंडू 11 धाव संख्येची गरज. न्यू बॅट्समॅन नॉन स्ट्राईक एंड वरती विनायक. स्ट्राईक एंड वरती मयूर. जबाबदारी त्याने घेतली. यावेळेस बॅटीच्या रडार मध्ये चेंडू पाठवलाय सीमारेषा पार.
का आपण इथून विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि का आपण स्ट्राईक वरती आलोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना फलंदाज मयूरच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. पुन्हा एकदा कमबॅक राहिलाय ते आता सोनेली संघाचा. येणारे चेंडू 3 आहेत. विजयासाठी 5 धाव संख्येची गरज आहे. 3 बॉल आणि 5 धाव संख्येची गरज. प्रेक्षकांनी भरलेला तुडुंब चफेर बाजूने मैदान आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमी फायनल क्रमांक 2 सर्वांच्या भेटीला आली आहे. ज्या प्रेक्षकांना ठाऊक नाही आहे त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला संघ चाफेवाडी क्षेत्ररक्षण करतोय तर दुसऱ्या बाजूला सोनिवली संघ आहे. एका बाजूला अगदी 33 धावांचा पाठलक्ष्य करत असताना सोनिवली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला चाफेवाडी संघ आहे. 3 बॉल 5 ची गरज असताना इथे घडतंय काय? इथे चुकीचं क्षेत्ररक्षण. चुका आणि चुका पाहायला मिळालाय चाफेवाडी संघाकडून. नशिबाचा चौकार सोनिवली संघाला मिळत असताना या ठोकल्या गेल्या त्या 4 धावा.